Hello students, welcome to the next lecture of the subject of electric circuits. In last lecture we were discussing the numerical on the mesh analysis. Today also we are discussing the numerical on mesh analysis. See, this type of numerical can also be asked in the examination. आतापर्यंत आपण जेवढे न्यूमरिकल बघितले ते सिम्पल होते, इझियर होते, पण परीक्षेत तसेच विचारतील असं काही नियम नाही आहे. अशा सुद्धा प्रकारचं सर्किट तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. मग अशा प्रकारचे सर्किट्सला आपण कसं सॉल्व्ह करायचं? सो क्वेश्चन काय दिलेला, फाइंड द करंट थ्रू ॲमीटर युझिंग मेश करंट ॲनालिसिस. म्हणजे हा जो ॲमीटर दिलेला आहे या ॲमीटरमधला करंट फ्लो किती येतो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे युझिंग मेश करंट ॲनालिसिस. सो फर्स्ट स्टेप काय आहे, हे जे सर्किट डायग्राम आहे याच्यामध्ये आपण त्याचे नोड पॉईंट्स मार्कआउट करून घ्यायचे, मेश करंट आणि त्याच्या डायरेक्शन्स मेन्शन करायचे आहेत. हा लूप 1 आहे. करंट नेहमी प्लस टू मायनस फ्लो होतो, प्लसकडून गेला असा आला करंट, ए कडून परत मायनसला आला, इथे प्लसकडून गेला असा गेला करंट, मायनसकडे आला. ठीक आहे, हा करंट झाला, हा लूप 1, हा लूप 2. ठीक आहे, हा लूप 2 आहे. हा लूप 2 आहे. So step 1 we have written, we have marked the node points, mesh currents, and we have redrawn the circuit. Now we have to solve the given equation to find out the current flowing through this ammeter. So ammeter मध्ये फ्लो होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो स्टेप 2 नाउ. Step 2 is apply KVL for loop 1 and 2. ओके, apply KVL for loop 1 and 2. सो लूप 1 घेऊया आपण सगळ्यात पहिल्यांदा. सो लूप 1 कसा आहे बघा. हा लूप 1 आहे, हा तुमचा ॲमीटर. ओके, दिस इज 10 ओहम रेजिस्टन्स, 2 ओहम रेजिस्टन्स, and this is 4 ओहम वोल्टेज सोर्स. अँड करंट डायरेक्शन मेन्शन करायची आपल्याला. I1 आहे आणि याच्या थ्रू फ्लो होणारा करंट आहे I1 मायनस I2. ADC. So this is loop 1 DCAD. Loop 1 DCAD. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सो करंट डायरेक्शन नेहमी पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह ट्रॅव्हल होत असते. सो प्लस अशा डायरेक्शनमध्ये आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे. सो करंट डायरेक्शन I1 इज फ्लोईंग थ्रू 10 I1. प्लस मायनस मेन्शन करून घ्या. दिस इज प्लस मायनस अँड दिस इज प्लस मायनस. ओके, so here potential rise is taking place from minus to plus, current is flowing, potential rise hai. And in KVL we know voltage rise is equals to voltage drop. Voltage rise is equals to voltage drop. So voltage rise काय सांगतो आपल्याला इथे, व्होल्टेज राईज इथं होतोय. सो इट इज 4 इज इक्वल्स टू, आणि ड्रॉप व्हायला पाहिजे व्होल्टेजचा. ओके, व्होल्टेज ड्रॉप विल बी देअर प्लस टू मायनस, म्हणजे व्होल्टेज ड्रॉप होतोय डायरेक्शन मायनस, मायनस 10 I1 मायनस ऑफ, का मायनस आलं इथं, परत
प्लस टू मायनस पोटेन्शियल डिक्रीज होतं आहे. मायनस ऑफ 2 इंटू करंट इज I1 मायनस I2. ओके. So the equation becomes 4 is equals to minus 10 I1 minus 2 I1 minus minus plus 2 I2. Okay. So minus 10 I1 minus 2 I1 is minus 12 I1. So 4 is equals to minus 12 I1 plus 2 I2. म्हणजे minus 12 I1 plus 2 I2 is equals to 4. सो इक्वेशन याच्यातून काय करू आपण 2 रेड्यूस करू. सो इक्वेशन बिकम्स मायनस 6 I1 प्लस I2 इज इक्वल्स टू 2. इक्वेशन नंबर 1. वरच्या इक्वेशनमधून कसं आलं, या इक्वेशनमधून आपण 2ने डिवाइड केलं दिलेलं इक्वेशन. सो इट बिकम्स दिस इक्वेशन मायनस 6I प्लस I2 इज इक्वल्स टू 2. ओके. हे लूप 1 साठी झालं. सिमिलरली लूप 2, इथे परत बघा लूप 2 काय आहे. लूप 2 इज ABCA. ABCA. मग त्याच्यानुसार आपण ड्रॉ करू ABCA. ठीक आहे. प्लस मायनस हे व्होल्टेज इज 2 volt. दिस इज 2 ohm. दिस इज 10 ohm. दिस इज प्लस मायनस. दिस इज प्लस मायनस. here ammeter is connected. Here ammeter is connected. Okay. And current flow is here in this direction. The current direction is I2, and here in this direction current is I1 minus I2. I1 minus I2. Here it is ammeter. हा ammeter आहे. हा 2 ohmचा रेजिस्टन्स, 2 voltचा सोर्स, 10 voltचा रेजिस्टन्स. प्लस मायनस डायरेक्शन मांडून घेतलेला आहेत आपण. ओके. वी हॅव मेन्शन दी direction here now. Now we will solve this equation here. Again same concept of voltage rise is equals to voltage drop. So voltage rise is taking from minus to plus. Okay. So in this way from plus, then in this direction we are getting. So then 2 is equals to 2 into I1 minus I2 plus 10 I2. करंट डायरेक्शन अशी आहे, त्याच्यामुळे आपण हे घेतलं आहे. सो दिस इक्वेशन बिकम्स 2 इज इक्वल्स टू 2 I1 मायनस ऑफ 2 I2 प्लस ऑफ 10 I2. Actually हा प्लस टू मायनस आहे, व्होल्टेज ड्रॉप आहे. ठीक आहे. ओके. हे इक्वेशन आहे, सॉल्व करायचं इक्वेशन. सो नेक्स्ट पेजवर येईल हे इक्वेशनचा पार्ट, किंवा इथंच घेऊया. 2 इज इक्वल्स टू 2 I1 मायनस 12 I2 प्लस 10 I2. सॉरी प्लस नाही, मायनस 10 I2 आहे.
इट इज -10i2 प्लस टू मायनस आहे, हा -10i2 प्लस 10i2 नाही, -10i2 -10i2 -2i2 -12i2. So equation becomes equation becomes 2i1 minus 12i2 is equals to 2. ओके, अगेन 2 कॉमन घेऊया इथून. 2 कॉमन घेतला, i1 minus 6i2 is equals to 1. इक्वेशन नंबर 3. ओके, आणि इक्वेशन नंबर 2 काय आपलं? इक्वेशन नंबर 2 इज -6i1 plus i2 is equals to 2. इक्वेशन 1 आहे, हा इक्वेशन 2 आहे. ओके, इक्वेशन 1 इक्वेशन 2. आता याच्यामध्ये तुम्ही एक तर सायमल्टेनियस इक्वेशन घेऊ शकता. इफ यू यूज सायमल्टेनियस इक्वेशन, मल्टिप्लाय द गिवन इक्वेशन नंबर 2 बाय 6 अँड इक्वेशन 1 बाय 1. याला 6 मल्टिप्लाय करा, याला 1 मल्टिप्लाय करा. सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला येऊन जाईल वरचं 6i1 minus 36, 6 6 36, i2 is equals to 6 into 1 6, आणि 1 मल्टिप्लाय केलं -6i1 प्लस i2 इज इक्वल्स टू 2. हे दोन कॅन्सल. 36 minus 1 is -35i2 and 6 plus 2 is 8. 6 plus 2 is 8. मग याच्यातून i2 इज इक्वल्स टू -8 डिवायडेड बाय 35. इथं तुम्हाला करंटचं इक्वेशन येऊ शकतं. और सेकंड टाइप आपण याला सॉल्व करू शकतो. और इक्वेशन 2, फ्रॉम इक्वेशन 2 i1 is equals to 6i2 minus 1 plus 1 sorry, i1 is equals to 6i2 plus 1. हे इक्वेशन आहे. एक लक्षात घ्या, डायरेक्शन हिअर कीप इन माइंड द डायरेक्शन ऑफ दिस इज -2. दिस इज नॉट +2, दिस इज -2. का बरं -2 घेतलाय? इथं +2 मायनस चाललेलं आहे. करंट कसा चाललाय बघा, असा चाललाय. ह्या डायरेक्शननी इकडे इकडे आणि इकडे येतोय. i2ला अपोज करतोय तो करंट. सो व्होल्टेज विल बी -2 नॉट +2, -2. सो -6 आणि हा होईल तुमचा 4. ओके, -4/35. एक अशा पद्धतीचं इक्वेशन घेऊ शकता तुम्ही. हे मायनस टर्म होईल, मायनस. का बरं? कारण इथं i1 - i2 करंट या डायरेक्शनमध्ये फ्लो होतोय. +2 मायनस आणि असा करंट हा या नोड पॉईंटकडे येतोय, नोड पॉईंट बी कडे येतोय. i1 i2 इकडनं i2 बी कडे येतोय. सो दिस इज +2 मायनस, व्होल्टेज पोटेन्शियल डिक्रीज होतोय, म्हणून दिस बिकम्स -2. Okay, so your equation 2 is having the equate terms -1. So this equation becomes, from equation 2 I will write i1 is equals to 6i2 minus 1, 6i2 minus 1, and put this value in equation 1. इन इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू ठेवा. सो i1 इज, सो दिस इज -6 into 6i2 minus 1
plus I2 is equals to 2 minus 6 into 6 is minus 36 I2 minus 6 into minus 1 is plus 6 plus I2 is equals to 2. So minus 36 I2 plus I2 is equals to 2 minus 6. So minus this is minus 35 I2 is equals to minus 4 is equals to minus 4. So yes, this is minus 4 minus minus plus. Okay, so I2 is equals to 4 by 35. Calculate the current here. Sorry, this is minus 36 plus I2 is minus 35. I2 minus 4. Here also 4 by 35 and here also 4 by 35 सेम येते आहे. सायमल्टेनियस इक्वेशन आणि या इक्वेशननी जर सॉल्व्ह केलं तर मेथड सेम येते, तुम्हाला सेम करंट व्हॅल्यू मिळेल. ओके, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ I2. ओके, ह्या पद्धतीने जरी सोडव सायमल्टेनियस इक्वेशननी I2 ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 0.114 ॲम्पियर आणि इथे सुद्धा 0.114 ॲम्पियर. सो I2 इज 0.114 ॲम्पियर. ओके, I2 ची व्हॅल्यू मिळाली. याला इक्वेशन नंबर 3 देऊया आपण. I2 ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवा. पुट I2 इन इक्वेशन 3. Equation 3 I will again write down. I1 is equals to 6I2 minus 1. So I1 is equals to 6 into 0.114 minus 1. So I1 is equals to, so it is 0.684 minus 1. So your I1 is minus 0.316 एम्पियर. करंट आलेला आहे नेगेटिव्ह. I1 करंट नेगेटिव्ह आला, मीन्स या सर्किटमध्ये जो I1 करंट फ्लो होतोय माझा तो उलट्या डायरेक्शनमध्ये फ्लो होतोय, तो करेक्ट डायरेक्शन घेत नाही आहे. ओके, I1 ची व्हॅल्यू आली, I2 ची व्हॅल्यू आली. So given what we have to find out here, we have to find out the current through ammeter. So current through ammeter is going is I1 minus I2. Hence current through ammeter is I1 minus I2. Value of I1 is minus 0.316 and I2 is minus 0.114. So solve this. So this becomes minus of 0.450 ampere. This will be your current. minus 0.450 ampere हा तुमचा करंट असेल. ओके, understood? So this type of numerical actually is very much confusing. What should be the direction of the exam current in the following circuit? Although there is a chances that the question on this type of numerical may be asked, or sometimes it may not be asked in the examination,
but this type of question was asked in summer 2005 and winter 2016 for 4 marks. ओके, समर 2005 आणि विंटर 2016 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता 4 मार्क्ससाठी. सो दिस टाइप ऑफ क्वेश्चन मे बी आस्क इन एक्झामिनेशन. Rarer in case this question may be asked. This question was asked in 2 times, that is in 2005 and winter 2016. So there should be practice that how to solve this numerical. Okay, I hope you must have understood the numerical. So we'll stop here. If you have any doubt regarding any numerical, you can ask me on WhatsApp. Thank you.